महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी 22 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। परिषदेचे कार्याध्यक्ष अमोल गाताडे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। सध्याची पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी। 7व्या वेतन आयोगाचा 3 वर्षातील फरक रोख रक्कम स्वरूपात द्यावा। लिपिक संवर्गाची पद कंत्राटी पद्धतीने न भरता स्थायी स्वरूपात भरावीत। या आणि अन्य मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय आणि निमशासकीय लिपिक 22 जानेवारीला ज्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढणार आहेत। मोर्चांद्वारे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधणारं निवेदन सादर करण्यात येणार आहे। कोल्हापुरातील मोर्चात लिपिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन परिषदेचे कार्याध्यक्ष अमोल गाताडे यांनी केलंय। महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीमध्ये येणारे सर्व शासकीय व निमशासकीय विभागातील लिपिक संवर्गीय कर्मचारी हे 22 तारखेला शासनाला विनंती वजा इशारा देत आहेत। आमच्या प्रमुख मागण्यांकरिता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे हे निवेदन देणार आहोत। आमची प्रमुख मागणी आहे की मंत्रालय ते ग्रामपंचायतपर्यंत जे लिपिक आहेत त्यांना समान काम, समान वेतन आणि समान पदोन्नतीचे टप्पे मिळावेत आणि समान पदनाम सुद्धा आम्हाला मिळावं अशी आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे दुसरी आमची एक महत्त्वपूर्ण मागणी आहे ती नवीन पेन्शन योजना रद्द करून जी जुनी पेन्शन योजना आहे ती पूर्ववत चालू ठेवावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे। यावेळी संजय पाटील, बी.डी. कुलकर्णी, मंदार आवळे, क्रांती देबाजे, एस.बी. कांबळे आदी उपस्थित होते।